नमस्कार, कुकिंग विथ अरुणा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय. अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा बारीक करून घेतला. बघा, मी फिश ही दुपारी घेतली आणि संध्याकाळी बनवते, म्हणून मी हळद आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये. त्यामुळे मी धुवून घेतले. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्यानंतर पाण्यातून काढले. आणि मग मी जे मसाले तयार केलेले, जसे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, ती मीठ, हळद, लाल तिखट, लिंबू पिळला, त्यानंतर फिशला लावलं. दोन्ही साईडनी ज्या मच्छीला चिरा मारलेल्या आहेत त्यामध्ये तो मसाला पूर्ण गेला पाहिजे, अशा हिशोबाने आपण मच्छीला मसाला लावून घ्यायचा. दोन्ही साईडनी बघा, मी मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे. आणि आता तेल गरम करायला मी एक साईडला ठेवलेलं आहे तव्यामध्ये. तेल गरम झाल्याच्या नंतर मी थोडंसं कढीपत्ता आणि लसूण चेचून थोडा टाकलेला आहे. त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते बघा तुम्ही. आणि मी वरतून थोडंसं रवा टाकला. काही लोक असे दोन्ही साईडनी रवा लावतात. मी दोन्ही साईडने लावला, पण असं पूर्ण डीप नाही केला. पण तुम्ही ही चव आणि हे माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशी आहे ती चव आणि ह्या चवमध्ये खूप फरक आहे. आता मच्छी एक साईडनी झालेली आहे थोडीशी बघा. एक साईडनी थोडीशी झालेली आहे बघा. आणि आता मी मच्छीला पलटी मारते. मच्छीला दुसऱ्या साईडने देखील मी रवा लावलेला आहे, थोडासा टाकला बघा चिमटीतून. मच्छी बघा आपली होत आलेली आहे. मच्छी झाल्यानंतर तुम्ही मच्छी बनवून झाल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, माझ्या पद्धतीने जर केली असेल तर. आणि मला आवडेल तुम्ही मला सांगितलं तर. आता ह्या मच्छीचं नाव काय आहे, ज्याला माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते. हलवा मच्छी आहे. आणि बघा, हे दोन्ही साईडनी तुम्ही मच्छी जर बघितली ना, तर त्याची कोटिंग तुम्ही बघितली तर जास्त रवा नाही, जास्त मसाला नाही, म्हणजे पूर्ण प्रत्येक गोष्ट लिमिटेड आहे. आणि त्याची क्रिस्पी इतकी भारी लागते, त्याच्यात जास्त रवा नाही, म्हणजे खूप कडक पण झाले आणि आतून सॉफ्ट आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा, किती सुंदर असं स्ट्रक्चर त्याचं दिसते बघा.